नमस्कार. आज माझ्याकडे एक पत्रिका आली आणि त्यांचं वय साधारण 50+ होतं आणि त्यांचा प्रश्न होता की विवाह योग कधी आहे, म्हणजे अद्याप त्या व्यक्तीचा विवाह झाला नव्हता. पत्रिकेत शुक्र मंगळ ग्रहाची युती होती. शुक्र हा सर्व सुखांचा कारक, वासनांचा कारक, आणि त्यात सोबत मंगळ जर असेल तर तो या वासना, इच्छा आणखीनच भडकवतो. अशा वेळी त्या व्यक्तीचा प्रश्न ऐकून मला थोडंसं आश्चर्य वाटलं. पण पत्रिका बारकाईनं पाहताना त्या व्यक्तीला ज्या काही दशा आत्तापर्यंतच्या होत्या त्या विवाह जुळून येऊ नये किंवा त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायला लागेल अशा पद्धतीच्या दशा होत्या. अशा प्रकारची घरं त्या पत्रिकेत लागली होती. त्यामुळे त्या व्यक्तीचा विवाह जुळून आला नव्हता. या ग्रहाच्या युतीवरती, म्हणजे शुक्र आणि मंगळ या ग्रहांच्या युतीवरती गुरुची, बलवान गुरुची सप्तमस्थ दृष्टी होती, म्हणजे शुभ दृष्टी होती. त्यामुळे सुद्धा त्या व्यक्तीने लग्न जमून येण्यासाठी कुठल्याही चुकीच्या मार्गाचा किंवा घाईघाईच्या मार्गाचा अवलंब केला नव्हता. किंवा असंही म्हणता येईल की आयुष्यभरातील आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोणतीही अनीती, चुकीची पद्धत किंवा अव्यावहारिक, असामाजिक पद्धतीनं आपल्या वासना किंवा इच्छा पूर्ण केल्या नव्हत्या असं त्या व्यक्तीकडून सांगणं झालं आणि अर्थात ते पत्रिकेत दिसतही होतं. तर या शुक्राबरोबर जर शुभग्रह असतील तर हा सद्वासनाच देतो, अशुभ ग्रह असतील तर अशुभ वासना देतो. तो ज्या नक्षत्रात असेल, ज्या राशीत असेल, त्या जर राशी स्फोटक असतील त्या शुक्रासाठी किंवा ती नक्षत्र जर स्फोटक असतील तर हा शुक्र हातून गुन्हेसुद्धा घडवतो. हरिओम.